गेल्या भागात आपण पाहिलं, सुयश प्रीतीला तिचे कपडे काढायला सांगत होता. लुक ॲट मी, माझ्याकडे बघ, माझ्या डोळ्यात, आणि मग काढ. तो उघडपणे तिच्या सहनशक्तीची परीक्षा घेत होता. तिने डोळे उघडले आणि लाजेने जड झालेल्या पापण्या उचलून हळूच त्याच्याकडे पाहिले. चेहरा शरमेने लाल झाला होता. चेहरा कानापर्यंत लाल झाला होता. तिनं पहिलं बटन उघडलं, नंतर दुसऱ्या बटनावर हात ठेवला, पण ती काढू शकली नाही. आणि आत्तापर्यंत जी मजबूत बनून बसली होती ती पूर्णपणे तुटली आणि रडायला लागली. सुयशने तिला मिठीत घेतले. ती त्याच्या खांद्यावर अश्रू ढाळत होती. आय एम सॉरी सुयश, मी करू शकत नाही. सॉरी सुयश, माझ्याकडून नाही होऊ शकत. त्याला तिच्या अश्रूंची जाणीव होती. सुयशने तिला खांद्यावर पकडून समोर आणले. का? तू असं का केलंस? मी तुझ्याकडून अशी कोणती डिमांड केली होती का? आणि मी त्यावेळी थांबलो नसतो तर? तिची झुकलेली मान अजूनच झुकली. तिची त्याच्याकडे बघायची हिंमत होत नव्हती. तिने केलेल्या कृत्याची आता तिला खूप लाज वाटू लागली होती. त्याने तिच्याबद्दल काय विचार केला असेल? किती निर्लज्ज मुलगी आहे. हा विचार करून ती आणखीनच गोंधळली आणि तिची नजर खाली गेली. पण त्याने तिचा चेहरा आपल्या हातात भरला होता आणि तिच्या डोळ्यात पाहू लागला होता. तिचा चेहरा पूर्ण लाल झाला होता. लाजेने पापण्या जड झाल्या होत्या. मी तुझ्या सौंदर्यावर तर मोहित झालो आहे. मनात येतंय या होटांची लाली चोरावी. तो हसत हसत विचार करू लागला. त्याने तिला आरामात बसवले, ब्लँकेट तिला ओढले आणि स्वतः तिच्यासमोर बसला. आता बोल, काय झालं होतं? तुला कोणी जबरदस्ती केली हे सर्व करायला? माझी प्रीती तर मनात असल्याशिवाय काही करत नाही. ती तिच्या मनाला वाटेल तेच करते. मग आज असे काय झाले की प्रीतीने बदलण्याचा प्रयत्न केला? ते पण एवढा मोठा बदल? त्याने अगदी आरामात विचारले. प्रीती काही बोलण्याच्या स्थितीत नव्हती. एकीकडे लाज एवढी होती की त्याच्याकडे पाहणे अवघड झाले होते आणि दुसरीकडे पप्पांचाही राग आला होता. ते काय बोलेल याचाच ती विचार करत होती. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा दुःख, त्रास आणि संभ्रम दिसत होता. आपण उद्या बोलूया प्लीज, ती नजर चोरत म्हणाली. नाही, आत्ताच सांग, तो बोलला. तसेही तो तिला असे बघून चिडवून खूप मजा घेत होता. ठीक आहे, पण मला तुझ्याकडे बघायला सांगू नकोस. ती त्याच्यासमोर खूप अनकम्फर्टेबल होत होती. विशेषतः या कृत्यानंतर त्याच्याकडे पाहणेही अशक्य होऊ लागले होते. ठीक आहे, तो ओठ दाबून हसू थांबवत बोलला आणि हळूहळू तिने तिच्या मनातील गाठी सोडायला सुरुवात केली. त्याच्या वडिलांचे बोलणे, त्यावर त्याचे उत्तर आणि तिच्या आईची माहिती. राघवेंद्रचं तिच्यापासून सत्य लपवणं, हे सगळं सांगत होती. तिचे डोळे भरून आले होते आईचा उल्लेख करताना. आवाज भरून आल्यावर ती गप्प झाली. तर तुला त्रास कोणत्या गोष्टीचा झाला? ती मुस्लिम होती की? नाही सुयश, ती फक्त माझी आई होती. आणि कोणी सांगितलं की आईचा धर्म मॅटर करतो? आई फक्त आई असते. मला याचे काही दुःख नाही. दुःख हे आहे की पप्पांनी मला सांगितले नाही आणि मला हे सर्व अशा प्रकारे कळले. पप्पांनी हे बरोबर केले नाही. तिला अश्रू अनावर झाले होते. मला वाटतं त्यांना ते तितकं महत्त्वाचं वाटलं नसावं. तू जर तुझं बालपण आठवलं तर कदाचित तुला अशी गोष्ट आठवेल. हे तुला तेव्हाच माहीत झाले असे होते. मोठी झाल्यावर काकांनी तुला काही विशेष सांगण्याचा विचार केला नसावा. आणि तसं त्यांनी नुसतं तुलाच सांभाळे नाही तर घराची काळजी घेतली, त्यासोबत बाहेरही कामं केली. या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना ते तुला सांगायला विसरलेही असतील. तसेही असे पप्पा नशीबवान लोकांना मिळतात आणि तू त्यांच्याविषयी तुझं मन मलिन करत आहेस. तू चूक करतेस प्रीती. त्याच्या चेहऱ्यावर वडिलांचे प्रेम न मिळाल्याचे दुःख दिसत होते. होय, तो खरे बोलत होता. रोशनीनंतर राघवेंद्रने तिला आई वडिलांचे दोघांचे प्रेम दिले होते. त्याने तिचे सगळे लाड पुरवले होते. तिची प्रत्येक इच्छा तिच्या तोंडातून बाहेर पडण्याआधीच पूर्ण केली होती. सर्व नातेवाईकांपासून दूर झाले होते. जेव्हा जेव्हा प्रीती आणि सुयशच्या मैत्रीवर प्रश्नचिन्ह उठवले होते तेव्हा ते त्यांच्यात आणि समाजात भिंत बनून उभे राहिले होते. एवढं की आमरने याच गोष्टीच्या आधारावर लग्न मोडले होते.
पण त्यांच्या प्रेमात आणि विश्वासात काही कमी झाली नाही. मग तिच्या मनात त्यांचा राग कसा तयार झाला. तिच्या मनातील आग क्षणार्धात शमली आणि तिला स्वतःबद्दलच वाईट वाटले. तुझं म्हणणं बरोबर आहे. पप्पांसाठी मी असा विचार करायला नको होता, ती हळू स्वरात म्हणाली. अजून अजून हो, हे तर सांग, आजच्या या दयाळूपणाचे कारण काय होते आणि काय विचार केला तू या नाचीसबद्दल. तो थोडं शरारती मूडमध्ये तिच्यासमोर झुकून बोलला. मला आता खरंच खूप झोप येत आहे, आपण यावर उद्या बोलूया. तिला हा विषय टाळायचा होता. तिला तिच्या आजच्या मूर्खपणाची खूप लाज वाटली होती आणि आता तिला स्वतःलाच फटके द्यावेसे वाटत होते. काय मूर्खपणा होता हा. खरंच झोप येते. तो खालचावर दातांमध्ये चावत हसला. त्या क्षणी प्रीतीची नजर त्याच्याकडे गेली आणि ती शहारली. किती हँडसम दिसत होता तो. सफेद चेहरा, कपाळावर विखुरलेले केस आणि दातांमध्ये ओठ दाबून एक खोडकर हसू घेऊन तो तिच्याकडे पाहत होता. तिचे हृदय वेगळ्याच प्रकारे धडधडत होते. आज पहिल्यांदाच ती स्वतःच्याच हृदयाच्या ठोक्याने घाबरली होती. तिने पटकन नजर खाली केली की त्याने तिची ही चोरी पकडू नये आणि होकार दिला. बघ हा, उद्या दिवसाच्या उजाडात माझ्या डोळ्यात पाहून तुला सांगावं लागेल. त्याने तिला चिडवले. मला झोप येत आहे असे म्हणत ती पटकन आडवी झाली आणि चादरीत चेहरा लपवला. सुयशही हसत तिच्या शेजारी पडला आणि तिला मागून आपल्या मिठीत घेत डोळे मिटले. दुसऱ्या दिवशी सकाळी. बेटा, पुढच्या महिन्यात तुझा इंटरव्ह्यू होईल. देव करो आणि सगळं चांगलं होऊ दे आणि तुला सिलेक्ट होऊ दे. पण बेटा, आजी हलकेच खोकत म्हणाली. त्यांनी त्याला त्यांच्या खोलीत बोलावले होते. त्याचा इंटरव्ह्यू पुढच्या महिन्याच्या शेवटी होता. हो आजी, बोल, काय झालं. तुझी तब्येत ठीक नाही आहे. तुझी तब्येत अशीच राहिली तर मी तुला सोडून जाणार नाही. तो त्यांचा हात हातात घेत म्हणाला. काही नाही माझ्या बाळा, मी तुझं बालपण, शिक्षण आणि लग्न सगळं बघितलं आहे. आता मला एकच आशा आहे, तुझ्या मुलांना माझ्या मांडीवर खेळवण्याची. प्रीतीने आता गोड बातमी सांगितली पाहिजे, नाहीतर माझं काय, आज आहे न उद्या नसेल. त्या मोठ्या आशेने बोलल्या. काय आजी, अजून तर आम्ही स्वतःच छोटी मुलं आहोत. बघ, तू खूप आयुष्य जगशील. तू आणि तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करशील. त्याने त्यांचा हात डोळ्यांना लावत त्यांच्या हाताचे चुंबन घेत तो बोलला. हट, सैतान कुठला. आता काही इच्छा आकांक्षा असतील का. त्या हसत बोलल्या आणि सुयश त्यांना बोलण्यात गुंतवून डाळ खिचडी खाऊ घालू लागला. दारात उभे असलेली प्रीतीने तिथूनच फिरली होती. किती अभिमानाची गोष्ट होती की तिचा सन्मान थोडाही कमी होऊ दिला नाही आणि ती अजूनही पुढे जायला तयार नव्हती. तरीही तो तिच्यावर अजिबात जबरदस्ती करत नव्हता. ती जितका विचार करत होती तितकीच गोंधळलेली होती. आज तर सांग, त्या रात्री तुला काय झालं होतं. ती जी किचनमध्ये चहा बनवत होती तिच्या खांद्यावर हात ठेवत त्याने विचारले. ती पूर्णपणे घाबरली होती. याआधी तो कधी स्वयंपाकघरात येऊन असं बोलला नव्हता. भीतीमुळे तिचा हात पॅनच्या हँडलला लागला आणि पॅन तिच्या दिशेने पडला. सुयशने पटकन तिला मागे ओढले, पण तरीही गरम चहा तिच्या डाव्या पायावर पडला आणि तोंडातून एक उसासा बाहेर पडला. सुयशने पटकन गॅस बंद केला आणि तिला उचलून घेऊन बाहेर आला. सॉरी यार, प्लीज, व्हेरी सॉरी. बोलता बोलता तो तिला बाथरूममध्ये घेऊन आला आणि नळ चालू करून त्याखाली तिचा डावा पाय ठेवला. त्याआधी त्याने तिचा प्लाझो तिच्या गुडघ्यापर्यंत सरकवला होता. क्षणभर प्रीती तिच्या सगळ्या वेदना विसरली. तिचा चेहरा लाजेने गुलाबी होऊ लागला. सुयश, मी करेन, तू जा. प्लाझो खाली सरकवत ती म्हणाली. प्रीती, काय करतेस यार, काढ बाजूला. माझी चूक आहे हे मला माहीत आहे. आता त्यावर थंड पाणी टाक. त्याने पुन्हा कपडा बाजूला काढला. प्रीती फक्त त्याच्याकडे बघत होती. तो असे तिच्याकडे बघत होता. माहीत नाही काय झाले, जणू जखम त्याला झाली होती. त्याला वेदना होत होत्या. ती त्याच्याकडे बघून हसली. सुयशने इतक्या वेगाने टॅप चालू केला होता की त्याच्या शिडकाव्यामुळे दोघेही भिजले. झाले सुयश, आता सगळं ठीक आहे, चल आता जाऊया, ती हळूच बोलली आणि त्याचा खांदा दाबला. सुयशने तिच्याकडे पाहिलं.
तिचा शर्मिला आवाज त्याला गुदगुल्या करत होता. त्याचा चेहरा लाल झाला होता. तो अजूनही तिला गुडघ्याखाली धरून होता. याच्यावर पाणी ओतत राहावं लागेल, नाहीतर जलन होईल, तुला त्रास होईल आणि हे मला आवडणार नाही. आणि मग त्याने तिच्याकडे पाहिलं आणि बोलणं अपूर्णच ठेवलं. आणि मग प्रीतीची प्रश्नार्थक नजर त्याच्याकडे वळली. या बहाण्याने तुझा लाजेने लाल झालेला चेहरा पाहून मला छान वाटत आहे. त्याने तिच्याकडे मादक नजरेने पाहिलं. प्रीतीने तिचा पाय ओढून प्लाझो खाली केला आणि त्याच्याकडे तक्रारी नजरेने पाहिली. तू निर्लज्ज आहेस. असे कोण मुलीचे कपडे वर करतो? ती कडवटपणे बोलली आणि बाथरूममधून बाहेर आली. तोही नळ बंद करून तिच्या मागे गेला. मग काय झालं? कपडे बाजूला करूनच पाणी ओतणार ना मी. पण तुला माझी इतकी लाज का वाटते? तो तिच्या समोर आला. मला काही लाजबीज वाटत नाही. ते तर फक्त विचित्र वाटत होतं. तुला असं विचित्र वाटणार नाही का? तिने पुन्हा स्वतःचा बचाव केला होता. नाही, मला का विचित्र वाटेल? तू माझी बायको आहेस, हे बघ. त्याने पॅन्ट वर सरकवली. तू निघ इथून, निर्लज्ज माणूस. तू मुलगा आहेस, असंच करणार. ती नाराज झाली. मग का मान्य करत नाही? तुला लाज वाटत होती. तो तिच्या अगदी जवळ आला होता. सुयश, बाजूला हो प्लीज. तिचा आवाज आपोआप हळू झाला होता. तिला बघून तो हसून दाबून मागे सरकला. यावेळी त्याने तिला आणखी त्रास देण्याचा मनसुबा सोडला होता. तू चेंज कर. मी मीनाताईंना स्वयंपाकघर साफ करायला सांगतो. तुला चहा घ्यायचा असेल तर सांग, त्याने विचारले. नाही, मी तर तुझ्यासाठी बनवत होते, म्हणून माझ्यासाठीही बनवायला लागले होते. आता प्यायचा नाही, ती बोलली आणि तो बाहेर गेला. प्रीतीने चेंज केले आणि पाय लटकवून बेडवर बसली. रात्रीची वेळ होती. त्यावेळी ती सुयशसाठी चहा बनवत होती, कारण तो आजकाल लेट नाईट स्टडी करत होता. त्याचे स्वप्न होते UPSC आणि तिला त्याचे स्वप्न पूर्ण झालेले पाहायचे होते. तो रूममध्ये आला. त्याने कपाटातून टी-शर्ट काढून बेडवर ठेवला. त्याला पाहून ती उभी राहिली. तू चेंज कर. आणि ती बाहेर जाऊ लागली. त्याने पुढे येऊन तिचा हात पकडला. बस, बाहेर का जायचंय? तुला प्रॉब्लेम असेल माझ्यासमोर चेंज करायला, पण मला काहीच प्रॉब्लेम नाही. त्याने तिला पुन्हा बेडवर बसवले. प्रीती लाजेने लाल झाली होती. तिला ती रात्र आठवली होती. मग स्वतःला नॉर्मल करत तिने त्याच्याकडे बघितलं. त्याने त्याचा टी-शर्ट काढला होता. त्याच्या परफेक्ट बॉडीचा एक एक कट दिसत होता. ती त्याच्याकडे बघत होती. त्याच्या अस्तित्वाच्या सुगंधात हरवून गेली होती. या क्षणी तिला हे देखील कळले नाही की तो तिला त्याच्याकडे असे पाहताना नोटीस करत होता. मी तुझाच आहे जानेमन, सुयश खोडकरपणा करत तिला बोलला. तर ती काही क्षणातच भानावर आली. भाग 9 मध्ये वाचा. जेव्हा प्रीतीने सुयशला रात्री स्टडी रूममध्ये पाठवले, तेव्हा तो म्हणाला की इंटरव्ह्यू क्लिअर केल्यानंतर तो 2 वर्षांसाठी ट्रेनिंगला जाईल आणि तिला त्रास देणार नाही. त्याच्या बोलण्याने प्रीती उदास होती. प्रीतीला समजेल का तिच्या मनात काय आहे? कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.